सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. पती किंवा पत्नी एकमेकांपासून खूप लांब झालेले आहेत. पती पत्नीमध्ये वादविवाद झालेला आहे. कधी कधी तर पत्नीला म्हणजे मुलीला आपल्या आई वडीलच घेऊन जातात, तर कधी कधी आपली मुलगी माहेरी गेलेली आहे आणि ती नांदायला सासरी जातच नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. कधीतरी नवरा आपल्या बायकोला घ्यायलाच जात नाही, तर बायको आपल्या नवऱ्याची वाटच पाहत राहते. किंवा असे खूप त्रास होतात जे पती पत्नींना एकमेकांना भोगावे लागतात. काही वेळेला पती चांगला वागत नाही, तर काही वेळेला पत्नी चांगली वागत नाही. या दोघांमध्ये खूप वाद असतात आणि तेच वाद आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये होत असतात आणि दोन्ही नवरा बायकोंना खूप त्रास होत असतो. अशा वेळेला काय करायचं? जर तुम्हाला असं वाटत असेल का आपण पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर नव्याने संसार थाटायला पाहिजे किंवा बायकोबरोबर नवीन संसार थाटायला पाहिजे, तर हा उपाय कुणीही करू शकतात. पती किंवा पत्नी कुणासाठी हा उपाय तुम्ही कुणाहीसाठी करू शकता, प्रियकरासाठी करू शकता. आता हा जो उपाय आहे अतिशय पॉवरफुल आहे. काही लोकांना 2-3 दिवसामध्ये सुद्धा फरक जाणवला आहे. आपल्या मुली नवऱ्याकडे नांदायला गेलेल्या आहेत, तर काही वेळेला आपल्या पत्नी आपल्याकडे स्वतःहून आलेल्या आहेत. असे खूप प्रकार घडलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे? पती किंवा पत्नी कुणीही करू शकतो हा उपाय. आणि हो, अजून कुणाला हा उपाय हवा असेल तर त्यांना WhatsAppला जाऊन नक्कीच शेअर करा. आता काय करायचं? आपल्याला एक पिंक कलरचा पेपर घ्यायचा. अगदी 1 वीत तरी हा पेपर असायला हवा. आता एक तुम्हाला लाल किंवा पिंक कलरचा जी इंक असेल असा पेन लागणार आहे. तो ग्लिटर असला तरीही चालेल. आता 11 वेलची, 11 चिमूट हळद आणि थोडीशी तुम्हाला साखर घेऊशी वाटली तर तीही 11 चिमूट घ्या. पुढे सांगते काते. आता आपल्याला थोडीशी जी वेलची आहे थोडी भाजून घेतली तरीही चालेल, कारण आपल्याला वेलची जी तुकडे म्हणजे वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात ही 11 वेलची घाला, 11 चिमूट हळद घाला आणि तुम्हाला वाटलं तरच 11 चिमूट साखर घाला. सर्व मिश्रण बारीक पेस्ट पावडर करून घ्या. त्यानंतर काय करायचं? पिंक कलरचा एक जो पेपर घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला एक पिंक किंवा लाल रंगाची जी बड्डेची मेणबत्ती मिळते ती मेणबत्ती घ्यायची आहे, पिंक किंवा रेड. आता काय करायचं? कागदावर सर्वात पहिले म्हणजे तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे मोठ्या अक्षरांनी. कुठल्याही पेनाने लिहा, लाल किंवा पिंक नाव लिहा. त्यानंतर एक मेणबत्ती तुम्ही जी घेतलेली आहे ती मेणबत्ती समोर प्रज्वलित करा. नाव लिहिलेल्यावर तुम्ही जी काही पावडर तयार करून घेतलेली आहे वेलची आणि हळद, साखर ह्याची पावडर तयार करून घेतलेली आहे, त्या नावावर बरोबर ही पावडर भुरभुरा. पूर्ण नाव व्यवस्थितपणे बंद झालं पाहिजे त्याच्याने. आता त्यानंतर काय करायचं? एक सुपारी घ्यायची आणि ही सुपारी घेतली हातात की डोळे बंद करायचे. सुपारी कुठे किडलेली नाही याची काळजी घ्या. डोळे बंद करायचे, मेडिटेशन करायचं. तुमच्या पतीकडून किंवा पत्नीकडून तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला डोळे बंद करून विचार करायचे, मेडिटेशन करायचं आहे. त्यानंतर ही जी हातातली सुपारी आहे ती डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने अगदी हळूहळू वरतूनच फिरवायची आहे. नाव पुसलं गेलं पाहिजे नाही, अशा पद्धतीने ही सुपारी तुम्हाला फिरवायची आहे. आता काय करायचं? कितीही वेळ तुम्हाला जेवढा वेळ मेडिटेशन करता येईल तेवढा वेळ डोळे बंद करून मेडिटेशन करू शकता. त्यानंतर काय करायचं? आता तुम्हाला हा उपाय किती दिवस करायचा आहे? 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस. तेवढा दिवस काय करायचं? ज्यावेळेला तुम्हाला हा उपाय झाला म्हणजे मेडिटेशन करून झालं की त्यानंतर ह्याची ती जी पावडर आहे एखाद्या डब्बीत भरून ठेवा. कागदाची घडी घाला, मेणबत्ती एका साईडला ठेवा आणि कागदाची घडी घालून जो कागद आहे तो आपल्या पिलोच्या कव्हरमध्ये ठेवू शकता किंवा गादीखाली ठेवू शकता आणि पावडर एका साईडला कुठेही तुम्ही किचनमध्ये वगैरे ठेवू शकता. आता हा उपाय कधी करायचा? कधीही करू शकता, कुठल्याही वेळेला करू शकता. ज्यावेळेला तुम्ही रिकामा वेळ तुम्हाला मिळतो त्यावेळेला तुम्ही करू शकता. आता हा उपाय किती दिवस करायचा? कितीही दिवस तुम्हाला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत तुम्ही उपाय करू शकता. फार जास्त वेळ करावा लागत नाही, लवकरात लवकर फरक जाणवतो. ज्या वेळेला हा उपाय पूर्ण होईल, तुम्हाला असं वाटलं की आपल्या नात्यात नव्याने पुन्हा गोडवा निर्माण झालेला आहे, त्यावेळेला काय करायचं? आपल्या कुंडीत, घरातल्या कुंडीत किंवा अगदी घरातल्या अंगणात आपल्याला हा जो कागद आहे हा थोडासा खड्डा खणायचा, कागद फाडून त्याच्यात घालायचा, त्याच्यावरच ती वेलची पूड घालायची आणि तिथेच त्याच्यातच ती एक छोटीशी मेणबत्ती जी काही राहिली असेल ती मेणबत्ती पण त्याच्यातच टाकायची, माती पुरून टाकायची. हा उपाय इथेच संपला. आता बघा ह्याच्याने काय होईल? तुम्ही तुमची मुलगी घरी आणलेली असेल, काही चुका झालेल्या असतील त्या सर्व चुका नीट होतील आणि तुम्ही पुन्हा तुमच्या मुलीला
तुमची मुलगी पुन्हा नवऱ्याकडे जाणार आहे अशा पद्धतीने हा उपाय करायला सांगा मुलीला, किंवा पतीसुद्धा हा उपाय करू शकतात. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.